गुरुजी, माझ्यावर कोणीतरी काळी जादू केली आहे. त्यामुळे माझ्या आरोग्य आणि करिअरवर परिणाम झालाय. मी काय करू? ना 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 ना, तुला भ्रम झालाय. तुझ्यावर कोणी काळी जादू करू शकत नाही. आणि जी कोणती व्यक्ती इथे येते तिची तर जादू वगैरे सगळी दूर होते. त्यापेक्षा मोठी जादू इथे चालते. इथे रंगीबेरंगी जादू होते, मग काळी जादू टिकत नाही. तू काळजी करू नकोस. गुरुदेव, साक्षी भाव मेडिटेशन शिवाय सुद्धा शक्य आहे का? हो, जिथे साक्षी भाव आला तिथे ध्यान आपोआप घडू लागलं. गुरुदेव, आजकाल हे डिप्रेशनचं खूपच चलन झालं आहे. खूप लोक त्याचे बळी पडत आहेत. असं का? डिप्रेशन यासाठी होतंय कारण जीवनात वैराग्य नाहीये. हे तर अगदीच उलट वाटतंय. जिथे वैराग्य असतं तिथे डिप्रेशनला काही वावच नसतो. तर वैराग्य म्हणजे अशी उदासीनता नाही. वैराग्य ज्याला डिस्पॅशन म्हणतात, प्रत्येक गोष्टीतून मन थोडस बाजूला करायचं. तुम्हाला साक्षीभाव माहित आहेच. आपण जितके जास्त साक्षी भावात जातो, म्हणजे जसजसा वैराग्य आणि साक्षीभाव वाढतो तसतसे डिप्रेशन कसे होईल? उलट जीवनात नीरसता येते. आणि जेव्हा जडता येते तेव्हा सोबत डिप्रेशनच येतं. खूप जास्त भोगामध्ये गेलात की जडपणा येतो. बघा, खूप जास्त खाल्लं की काय वाटतं? सुस्ती येते. वाटतं पडून राहावं. वाटतं की नाही? त्याच प्रकारे एका दिवसात 2-3 सिनेमे बघा, 2 सिनेमे एका दिवसात बघा, त्यानंतर काय वाटतं? झोपून जावं असं वाटतं ना? मी तर पाहिलं नाही. लोक तर असंच म्हणतात. मग तो संभोग असो किंवा भोग असो, खाण्यापिण्याची गोष्ट असो, कोणत्याही गोष्टीचा अतिरेक केला खूप जास्त, तर यामुळे तुम्हाला जडपणा येतो. जडपणातून नीरसता येते आणि नीरसतेतून मग इतर गोष्टी घडतात. डिप्रेशन हे असं होतं. म्हणून मर्यादित, जेवढं हवं तेवढंच थोडं खा, तर शरीरात तरतरी राहते, स्फूर्ती राहते. जास्त खाल्लं तर जडपणा येतो. गुरुदेव, ब्रह्मांडात जे काही आहे, पृथ्वी, सूर्य, चंद्र, तारे, जर यांना काढून टाकलं तर बाकी जी रिकामी जागा उरते ती काहीच नाहीये. तर मग ते काहीच नाही काय आहे? तेच सगळं काही आहे. जग 90% ते काहीच नाही हेच आहे. तीच चैतन्य शक्ती. आजकाल वैज्ञानिक म्हणतात त्यालाच डार्क मॅटर आणि डार्क एनर्जी म्हणतात. ते म्हणतात की सूर्य गोल यासाठी आहे कारण त्याच्या चारही बाजूंनी इतका दाब आहे एका डार्क मॅटरचा, म्हणून तो गोल दिसतो. जसं एका बाटलीत पाणी असताना त्यात एक बबल अडकतो ना, एअर बबल, हवेचा बबल जसा पाण्याच्या आत अडकतो तेव्हा तो गोल दिसतो. एका बाटलीच्या आत हवेचा बुडबुडा कसा दिसतो? गोल दिसतो की अजून कोणत्या वेगळ्या आकारात दिसतो? गोल दिसतो. या सोडा बॉटल मधून काय दिसतं? हवा. जसा तो गोल आहे तो यासाठी आहे कारण पाण्याचा प्रेशर आहे. त्याचप्रमाणे जगात जेवढ्या गोलाकार गोष्टी तुम्हाला दिसतात, त्यामुळे जी रिकामी जागा आहे तिच्या इतका मजबूत, इतका प्रेशर आहे, त्यामुळे या सगळ्या गोष्टी गोल बनल्या आहेत. लोक मला ऍडवाइस द्यायला लागतात, सजेस्ट करायला लागतात, आणि मग मला वाटतं की मी अचीवर नाहीये. म्हणून असं होतंय, माझी आई तर खूपच काळजी करते, या मुलाचे काय होणार, हा आतापासूनच असे रंग दाखवतोय, तर पुढे काय करणार. मी काय करू? म्हणजे काही लोक मला सल्ला देतात, तर काही जण प्रश्न विचारतात. मला एका दिवसात जवळपास 2000 प्रश्न ऐकावे लागतात. आम्ही कसे राहतो तसंच तुम्हीही हसत राहा. लोक जो ऍडवाइस देतात तो ऐका. त्या सगळ्यावर अंमल करण्याची काही गरज नाही. तुमच्या आयुष्यात 3 ते 4 लोक सल्ला देतात, पण कोणता सल्ला कुठे योग्य ठरेल याचा विचार मनाने करा. जवळपास 2000 लोक देत नाहीत.
डिअर गुरुजी, मी माझा पुरुषार्थ, श्रम आणि दम कसा वाढवू? आळस सोड. प्राणायाम कर, ध्यान कर, आसनं कर. सकाळी एक चेकलिस्ट बनव की आज मला काय काय करायचं आहे. हो, ती बनवत राहा. 1 महिना सलग हे कर. बघ मग कसं सगळं रुळावर येतं. जशी आपली देवावर श्रद्धा असते, आम्ही त्याच परंपरेचे पालन करतो. तर आता गणपतीची मूर्ती चोरी झाली आहे. ही चोरी कधी झाली? 1 महिन्यापूर्वी. ऐक, मी सांगितलं ना, मूर्तीमध्ये देव असतो. मूर्ती ही देवाची एक प्रतिमा आहे, म्हणूनच तिला प्रतिमा म्हणतात. आपल्या देशात किती वेळा मंदिरं तोडली गेली. सोमनाथ येथील शंकराचे मंदिर जे तोडले गेले होते ते आता पुन्हा बांधले गेले आहे. जर लोकांची श्रद्धा त्याच वेळी निघून गेली असती तर मंदिर परत कसं बांधलं गेलं असतं? बरं, काशी विश्वनाथजींची मूर्ती कशी काय आली? विश्वनाथ मंदिर तोडलं गेलं, पण मग विश्वनाथ परत येऊन बसले की नाही त्यात? हो ना. असं बघितलं तर अशी खूप मंदिर आहेत, जसं बांके बिहारी मंदिर. त्याचीही हीच अवस्था झाली होती. अनेक देशांमध्ये कितीतरी मंदिरं तोडली गेली आणि त्यांच्या मूर्ती गायब केल्या गेल्या, पण श्रद्धा तर नाहीशी झाली नाही ना. ती नाहीशी झाली नसती तर आतापर्यंत हिंदुस्थान आणि उत्तर भारत दोन्ही संपले असते. ती फक्त मूर्ती नाहीये, ती मूर्ती एक चिन्ह आहे फक्त. जसं तुम्ही ज्या घरात राहता ते तुमचं घर म्हटलं जातं, पण तुमचं नवीन घरही असू शकतं. तुम्ही दुसऱ्या घरातही जाऊन राहू शकता. तसंच एक मूर्ती गेली तर दुसरी मूर्ती बनवून ठेवा, त्यात प्राणप्रतिष्ठा करा, त्यात मग देव, तिथेच पुन्हा आराधना करा, प्रार्थना करा. घरातला एखादा फोटो कुणी चोरला तर तुम्ही विसरून जाल का? एकमेकांचे दुसरे फोटो नाही ठेवत का? घरातलं एखादं चित्र नाहीसं झालं किंवा तुटलं किंवा जळलं तर सोडून द्याल का? त्याचप्रमाणे एक मूर्ती गेली तर धर्म सोडून द्याल, श्रद्धा सोडून द्याल, प्रेम सोडून द्याल नाही, बरोबर ना? बघा, दरवर्षी गणपती आणि दुर्गेची मूर्ती बनवली जाते. पूजा करून मग विसर्जन करतात की नाही? करतात की नाही? गणपतीचे विसर्जन करतात, मग गणपती स्वतःला वाचवू शकत नाहीत का? गणपतीची पूजा करून मग समुद्रात जाऊन मुंबईत नाचतात. त्याचप्रमाणे दुर्गेची पूजा करतात आणि मग मूर्तीचं विसर्जन करून टाकतात. गुरुजी नमस्कार. हो गुरुजी, तुम्ही कलियुगाचे कृष्ण आहात, मग तुमचे अर्जुन कोण आहेत? अच्छा, तुला बनायचं आहे का? हा, असं म्हण. ठीक आहे. एका अर्जुनानं आमचं काम चालणार नाही, आम्हाला तर हजारो अर्जुन पाहिजेत. हो गुरुजी, मला विचारायचं आहे की लोक व्यसनाधीनतेचे समर्थन करतायत आणि सरकार पण दारूची दुकानं उघडत आहे. ती दारूची दुकानं बंद कशी करता येतील? फक्त तुम्ही सर्वजण संघटित होऊन बोला, ठेकेदारांनाही समजावा आणि सरकारलाही समजावा, लोकांना समजावा की त्यांनी तिथे अजिबात पिऊ नये. आपण हे करायला हवं. समजा 50, 60, 70 तरुण उभे राहिले, व्यसनाच्या शापासमोर लोकांना समजावले, अहो इकडे या, इकडे या. एक एक करून काहीतरी करून तर बघा, मलाही सांगा. मी पण विचार करतोय, आपल्याला अनेक मार्ग अवलंबावे लागतील. समजा एक चांगली कल्पना सुचते एका व्यसनाच्या दुकानाजवळ, म्हणजे दारूच्या दुकानाजवळ. तसे तर ड्रग्ज विकले जात नाहीत, तसे विकले जाऊ शकत नाहीत. दारूच्या दुकानाजवळ आपले 5 ते 10 लोक संध्याकाळच्या वेळी उभे राहिले. लोक येतात ना तिथे, ते दुकानही संध्याकाळच्या वेळी उघडते जेव्हा सूर्य मावळतो, आणि मग तिथे व्यसनाचे दुकान उघडते जे लोकांच्या आयुष्यातला सूर्य मावळण्यास कारणीभूत ठरते. 10 जण उभे राहा. जो तिथे जवळ येत आहे त्याला एकेकाला म्हणा, अहो दादा तुम्ही इकडे या ना जरा, तुमच्याशी बोलायचंय. त्याने एकेकाला सांगितले, आजच्या व्यसनात विष मिसळले आहे, पिऊ नका, आज प्यायला तर मरून जाल. असं करत करत काहीतरी युक्ती वापरा. कोणाला तरी सांगा की यापेक्षा चांगला नशा मी तुम्हाला त्या दुकानात देतो, तुम्ही माझ्यासोबत या आणि मी तुम्हाला पूर्णपणे देतो, असं सांगा.
की थोड्याशा पैशात अशा प्रकारे लोभापायी लावून त्याच्या दुकानाचं बिझनेस बंद करण्याची वेळ येऊ. तर आपण त्याला एका ठिकाणी घेऊन आलो, चांगल्या नशेत बसवलं, मग तिथे सोह सोह जप चालू करा, सर्व चालू करा. क्रियेचा नशा चढला की ते नशे फिके पडतील. आणि अशा प्रकारे बोलून बोलून जर एका दुकानदाराचा बिझनेस एका महिन्यात खाली आला तर तो दुकानच बंद करेल. हे प्रयत्न आपण सगळे मिळून केले तर होईल. आणि जे लोक तिथे जात आहेत हे आपल्या एनरोलमेंट साठी चांगलं आहे. जे तिथे जात आहेत, अरे भाई या आधीही चिठ्ठी फाडून टाका, बघा हे खूप चांगलं मॉडेल देतात, ब्रँड देतील, तुम्ही या माझ्यासोबत. तर अशा प्रकारे काहीतरी करून हेच करायला पाहिजे. जिथे जिथे दारूची दुकानं आहेत त्याच्या बाजूला आपलं दुकान लावल्यासारखं आपले सेंटर्स लावून द्या. तिकडे गेलेल्यांना सांगण्यात आले, हा चुकीचा पत्ता आहे, इकडे या, तुमच्या अवस्थेनुसार तुम्हाला जे हवे ते इथेच मिळेल. असं काहीतरी करायला हवं.